शेतकरी बांधवांनो, हे आता आपल्याकडं पाऊस बऱ्यापैकी पडलेला आहे. जमिनीमध्ये वापसा परिस्थिती नाही आहे. तरीसुद्धा काही ठिकाणी आम्ही बघतोय, प्लॉट व्हिजिट करतोय, तर असं पाणी जे आहे ते शेतकरी मोकाट पद्धतीनं आणखीनही जे आहे ते ऊसाला देत आहेत. आता जर ही परिस्थिती जर आपण पाहिली, या शेतामध्ये चालायचं म्हटलं तर शक्य होणार नाही, कारण की वापशावर अजिबात हे रान नाही आहे. सगळं दलदल आणि असं चिखल बऱ्यापैकी आहे. आता काही जणांचं म्हणणं आहे की बाबा हलक्या जमिनीमध्ये जे आहे ते पाणी द्यावंच लागतं आहे, किंवा त्या ठिकाणी जे आहे ते पाणी गरजेचंच असतं आहे. असं नाही आहे. आता एकतर वातावरणामध्ये बऱ्यापैकी बदल झाला आहे. आर्द्रता जी आहे ते आपल्या ऊस पिकाला जी काही आवश्यक आहे त्या पद्धतीनं जे आहे ते 70, 72, 75% जवळपास ती जी गेलेली आहे, किंवा तशा पद्धतीनं ती वाढत आहे. हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि दुसरं जे आहे ते जमिनीतून जे काही आपण आता पाणी जे काही देतो आहे, तर असं जर पूर्णपणे शेतामध्ये असं सतत पाणी देऊन जर आपण पूर्णपणे शेतामध्ये जर 100% पाण्याचीच त्या ठिकाणी जर उपलब्धता राहिली सतत, तर या ठिकाणी मुळ्या ज्या आहेत तर त्या आपल्या सडून जातात. सतत पाणी त्या ठिकाणी ओलावा सतत जास्त, अतिरिक्त ओलावा जास्त राहिला. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की 50% पाणी आणि 50% हवा असं प्रपोर्शन जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये राहिलं पाहिजे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये इथं जे आपण काही सतत पाणी देतोय आणि या ठिकाणी जी काही हवेचं प्रमाण कमी आणि पाण्याचं प्रमाण जास्त आणि जमीन वापशावर न राहणं, अशा ठिकाणी जे आहे ते मुळांवर विपरीत परिणाम होत आहे. मुळांची कार्यक्षमता कमी होते आणि कुठल्याही वनस्पतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य जर काही असेल, म्हणजे अन्नशोषण करायचं किंवा वर त्या पिकाला जमिनीतले अन्नद्रव्य द्यायचं जे काही काम करत असतात, तर ते मुळ्या करत असतात. आणि अशा ठिकाणी आपण अतिरिक्त पाणी देऊन जमीन वापशावर ठेवत नाही आहेत, आणि ह्यामुळं सुद्धा अतिरिक्त पाण्यामुळं आपल्या ऊसाची वाढ खुंटते, मुळ्या खराब होतात, मुळ्यांच्या माध्यमातून अन्नद्रव्य त्या ठिकाणी ग्रहण होत नाही आणि एकूणच पिकाच्या वाढीवर जे आहे ते त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्याच्यामुळं आता पावसाळा चालू झालेला आहे, त्याच्यामुळं शक्यतो असं पाऊस जमीन वापशावर नसताना विनाकारण असं जे आहे ते पाणी तुम्ही देऊ नका.